स्वामी सांगतात, ईश्वर इच्छा असेल तसेच घडते. फक्त आपण या 10 गोष्टी लक्षात ठेवाव्या. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते, किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगते की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यांनीच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा. हे मात्र नक्की लक्षात ठेवा. नंबर 1, काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. नंबर 2, घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा, पण भीती असू नये. नंबर 3, उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही. याला काय करावे? यावर रामबाण असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आजपासून काळजी करण्याचे सोडून तेवढा वेळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करणे. नंबर 4, सुखाने प्रपंच करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अखंड नामस्मरण चालू ठेवा. नंबर 5, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अखंड नामस्मरण करत करत प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल. नंबर 6, जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीटनेटका होईल का? कधीही होणे शक्य नाही. तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. नंबर 7, फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय. नंबर 8, परमार्थ साधण्यात संत संगती फारच उपयोगी पडते. नंबर 9, तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपत्ता मागितली नाही, मुक्ती देखील नको असे म्हटले, फक्त संत संगती दे असे म्हटले. नंबर 10, जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरता आहे, माझ्याकरता जग नसून मी जगाकरता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. लक्षात ठेवा, आपण भगवंताचे अनुष्ठान राहून कर्म करीत राहिल्यास यश येणार हे नक्कीच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.